नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत ते ॲक्च्युअली MP मधले आहेत, पण सध्या ते राहतात पुण्यामध्ये। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार मॅम। नमस्कार। काय आपलं नाव? पूनम अशोक कनोजिया। ओके, आणि राहता कुठे तुम्ही? आम्ही MP चे आहे, पण आम्ही इथं आले ते जॉब वगैरेसाठी आमचा होता म्हणून आम्ही इथं आले। इथं पुण्यामध्ये कुठे राहता? सोमाटणे फाटा। ओके, आणि मूळ गाव MP? MP। मग तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल आहात का बोलण्यामध्ये, का हिंदीमध्ये? नाही, तसं काही नाही आहे। मी 20-25 वर्ष झाले मला, मी इथं आली आहे म्हणून मला मराठी एकदम जमली आहे, म्हणजे टेन्शन नाही काही। तुम्ही शिकून घेतली? मला स्वतः आली आहे। बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि हा अनुभव कोणाबद्दल आहे? हे बघा, हे माझे मुलगेवर आहे। माझे मुलगेवर म्हणजे असा आला आहे प्रॉब्लेम की किती वर्ष झाले, त्याच्यात 2-3 वर्ष झाले की त्याच्यावर असा प्रॉब्लेम आला। ठीक आहे, आम्ही आले राहायला, आमचं स्वतःचं घर घेतलं। पहिले आमचं दुकान होते, दुकानातून आम्ही आमचं स्वतःचं घर घेतलं पुण्यामध्येच, सोमाटणे फाटाला। अच्छा, तिकडे आम्ही राहतो। तर ते घरात आम्ही 2-3 वर्ष झाले आम्हाला राहायला। नंतर हे मुलगेवर असं झालं की प्रॉब्लेम आला ना, की इतका आलं की तो इतका म्हणजे असं वाटत होतं काय करायचं आता, खूप टेन्शनमध्ये आले आम्ही। पहिला कसा होता तो, म्हणजे त्याचा जन्म वगैरे? पहिले खूप हसायचं, खेळायचं, लोकांचे त्रास घेऊन यायचं की अरे तुमचा मुलगा बघा हे गाडी किती फास्ट चालवतोय, तुम्ही लक्ष देत का नाही? हो, तुम्ही फक्त कामासाठी तुमचं बघताय, ते मुलगेवर ध्यान द्या। आणि तो होता चांगला होता, म्हणजे कोणाचा मोबाईल खराब झाला की बनवून देतो, कोणाला सोडायचं असेल तर सोडायचा, म्हणजे फ्री होता, अख्खी गावात फिरायचं, अभ्यास वगैरे सगळं होतं त्याचं। 9th मध्ये होता ना तेव्हा तेपर्यंत चांगलं होता। त्याच्यानंतर 10वी आणि कोरोना आला ना की त्याच्यानंतर तो झालं प्रॉब्लेम 2020ला। बरं, म्हणजे काय प्रॉब्लेम झाला, काय कसं काय वागायला वगैरे लागला तो? ते आधी चांगलं होतं, नंतर घरी बसून बसून तर पहिले बाहेर जायचं नदीवर फिरायला, हे ते अचानक 1-1.5 वाजता घरी यायला लागला। रात्री कुठं जायचं काय माहिती, 1-1.5 वाजता यायचं घरी, आणि घरी आला ना की गपचूप राहायचं, बोलायचं नाही काही, आणि गपचूप बसायचं। पण त्याच्या पप्पाने 1-2 वेळा बोलले तू कुठं जातो, कशाला जातो, काय करतो, तर नाही बोलायचं, गपचूप झोपायचं, नाही बोलायचं, नाही माझं असं काही नाही आहे, म्हणजे नाही का, तेव्हा बोलायचं तो। नंतर त्यांना बोलले की तू नाही जायचं बाहेर, आता तू घरीच। वडील म्हणले का तू नाही जायचं बाहेर, कसं आहे इतका रात्री येतो, मला 6-7 वाजता तू घरी पाहिजे। तर तो बोलायचा ठीक आहे पप्पा। नंतर त्याला झालं काय, तो घरी बसला, त्याचं बोलणं बंद झालं, जेवायचं पण बंद झालं, कपडेसुद्धा अंगावर नाही, एकदम अचानकच वेगळा होत चालला होता। मग त्यांनी बोलले अरे याला झालं काय, आपण बघू, म्हणजे असंच बघत 1-1.5 वर्ष झाले आम्हाला। आम्ही म्हटलं होणार नीट, जाऊ द्या। म्हणजे काय म्हणजे एक्झॅक्टली करायचं काय तो घरात आहे ना अचानक आहे ना कपडे घालायचं बंद केलं पहिले तर। म्हणजे काहीच कपडे नाही घालायचं आत, काहीच नाही, कपडे स्वतःचे सगळे टाकून दिला, असं एक गठोडा बांधलं आणि ते टाकून दिला त्याच्यात। हां, नंतर जेवायचं सोडला, जिम होता जिम सोडला, मोबाईल होते मोबाईल सुटला, लॅपटॉप होता ते सुटला। मग करायचं का तो, फक्त बसून राहायचं का? ते ना असं ते व्हाईट कलरची चादर घालायचं, असं बांधायचं आणि फक्त असं बसायचं आपलं, आपण काही बोलले ना तर फक्त असं करायचं, हो असं करायचं, बोलायचंच नाही। आणि आपण मारले ना, काही केलं ना तरी असं बघायचं आणि असं निघून जायचं रागाने। स्वतःला एक रूममध्ये बंद करायचं, दार बंद करायचं आणि बसायचं। स्वतःकडे मोबाईल नाही आहे, जेवायला म्हणले तर जेवायचं नाही तर नाही, असंच बसायचं फक्त। अच्छा, बोलणं वगैरे मध्ये काय फरक जाणवायचा का तुम्हाला? भांडणं करायचं, बोलण्याचा टाईम आला तर फक्त कडूच बोलायचं, गोड बोलायचं। म्हणजे काय कसं काय त्याचं रिएक्शन वगैरे कसे असायचे? तू तिकडे जा, मला काही बोलायचं नाही, मी काय करतोय का, तुम्हाला त्रास देतोय का, मी एका जागेवर बसलाय तर काय त्रास होतोय, मी कशाला बाहेर जाऊ कुठं, तुम्ही कशाला सारखं मला हे बोलतोय, आणि माझ्यासाठी काय केलंय तुम्ही, म्हणजे काही पण बोलायचं की माझ्यासाठी काय केलंय तुम्ही। तर मी बोलायचं अरे आहे ना आपलं घर आहे, तुझ्यासाठीच, आता तूच आहे सगळं। तो बोलायचं नाही, माझं नाव नाही ना त्याच्यात। बापरे, माझं नाव पाहिजे ना, तुम्ही बोलतोय सारखं माझं आहे, माझं नाव कुठं आहे, अरे तो छोटा आहे, आता कसं काय तुझं नाव टाकायचं, नाही माझं कुठं काय, तुम्ही फक्त दीदीलाच करता सगळं, माझ्यासाठी काही करत नाही आहे।
आणि त्याचे पप्पा त्याच्यासाठी सगळं करतात, असं नाही की नाही करत काय, त्याच्यासाठी सगळं ज्यांनी ते बोललं ना दुसरे दिवस ते पाहिजेच पाहिजे असं करायचं आहे. अच्छा. आणि मग नंतर मग काय होत गेलं मग पुढे हळूहळू? त्यांनी घरात राहून राहून नंतर म्हणजे त्रास द्यायला लागला ना जे, की असं आपल्याला बघूशी वाटत नव्हतं की असं करतोय, तर लोकांनी बोलले तुम्ही घर चेंज करा. मग तुम्ही डॉक्टरांकडे वगैरे गेले होते का त्यावेळेस? डॉक्टरकडे तर नाही गेले, आम्ही खूप बघितलं, आम्ही बाहेरचे. आम्ही पंजाबला गेले पहिले, मग मुंबईला गेले, आणि घरचे जे असतात ना उतारे वगैरे ते केले, म्हणजे सगळं केले. आणि मी म्हणली आता मी आता हारली, मी आता नाही बघू शकत, जसं राहतोय तसं आता देवावर सोडायचं. मग लोकांनी बोलले तुम्ही काय करा, घर सोडा एकदम. नातेवाईक बोलले तुम्ही घर सोडून बघा, कारण काही काही वस्तू घरात पण असते वास्तूमध्ये. वास्तूची पूजा आमची केली. त्यांनी एकदा काय केलं होता, वास्तूची पूजा पण त्यांनी स्वतः करून बोलवला होता पंडितला आणि घरात केलं होतं, म्हणजे तेच परिस्थितीमध्ये. अच्छा. म्हणजे त्याला बरं नाही वाटत होता, तर बोलला मला पूजा करायची. एक दिवसात त्यांनी 10,000 रुपये देऊन ते पूजा पण केली घरात स्वतःनीच. बोलवला, हा म्हणजे स्वतःने सगळं अरेंजमेंट. त्याला बोलला तू सगळं घेऊन यायचं. त्याचे पप्पा जागेवर नाही, मी जागेवर नाही, आणि बोलला ते घरात पूजा करायची आता तो येतोय तेव्हा बोलला. आणि ते पूजेला सुरुवात केला, ते माणूस पण चालू झाला पूजा करायची. अख्खे बिल्डिंगमध्ये जाऊन बोलून आला की प्रसाद घ्यायला या. आणि ते टाइमात माझा पिरियडचा टाइम होता. प्रसाद कोण करणार आहे, प्रसाद कोण करणार आहे. आता हा विषय आला, सगळे लोक बोलले तुमच्या घरी पूजा आहे, आणि मी बसले बाजूला, मी प्रसाद पण कसं बनवू, स्वतः बनवला. ते बाबा पंडितला बोलला तुम्ही करा माझे सर. त्याचे पप्पा पण इतके ओरडले, पण आता टायमावर बोलायचं काय, त्याने केला. आणि त्या टायमात मला असं वाटत होता ना की बापरे मुलगीचं डोकं खराब झालं का, म्हणजे एकदम सगळं नाही का टेन्शन आलं होतं मनात. ते बाबा पण आला, त्याला पैसे भेटतं म्हणून ते करणारच ना. एक दिवसात केला त्याने, आणि ते टाईम आला ना ते आपला हवन करतात, ते टाईमात तो बसलाच नाही ते हवनमध्ये. त्यांना बोलले मला बसायचं नाही बाळा, तू बस, पप्पाला बसव. ते बसलाच नाही, ते समोर असं बसायचं आहे ना आपल्याला तसं बसलंच नाही. तो फक्त गेला निघून, आणि गेला तर बाहेरच थांबला. जोपर्यंत ते आगी हे झाली नाही ना, विजली नाही ना, तेपर्यंत आलाच नाही तो. बापरे. मग पुढं ते झाली पूजा वगैरे. मग त्याच्यानंतर त्याला असा त्रास अजून झाला, म्हणजे चालू झाला होता. म्हणजे प्रॉब्लेम पुढे वाढत गेला. हो वाढत गेला. म्हणजे पुढे काय काय झालं मग पुढे? मग नंतर ते असं झालं. त्याच्यानंतर माझ्या पहिले मिक्सर खराब झालं. त्याच्यानंतर बाबाला बोलवलं, ते बनवलं. दुसऱ्या दिवशी वॉशिंग मशीन, त्याचा हायड्रो खराब झाला. करंट बसला त्याच्यात, मला करंट बसला, वाचली. पण ते जुनं वगैरे होतं का ते? नाही, फक्त 2-1 वर्ष झाले आणून. मग नंतर ते झालं. त्याच्यानंतर मग फिल्टर खराब झाला. म्हणजे इलेक्ट्रिकवाली जेवढी पण वस्तू होती ना, ते सगळे त्याच्यावर परिणाम येत होता. खूप डेंजर, म्हणजे सगळी परिस्थितीच खराब झाली. मी दुकानात जायचे, दुकान बंद झाली. त्याच्यामुळे आम्ही दुकान सोडली. त्याच्या पप्पाचं पण असं झालं की मी काम करू की मी म्हणजे दुकान बघू का काय करू. मग त्यांनी ते पण सोडले. दुकान पक्की बंदच झाली आमची, म्हणजे चालू झालीच नाही. कारण मी कसं काय जर मी गेली, जर हा असंच कुठंतरी निघाला तर मी काय करणार आहे. बरोबर. काय जीवाला बरं वाईट केलं तर ते असं म्हणजे, आणि ते असंच गेलं तर कपडे तर घालत नाही तो. हां एकदा आम्ही गेले होते आईकडे, रक्षाबंधन होता मला वाटतं. एक दिवस आम्ही आले आम्ही तिकडून ना, दुसऱ्या दिवशी सकाळी आले. आणि हे कामाला गेले होते, तर कामातून ते आणि आम्ही सेम आले. त्यांनी काय केलं, बॅट वगैरे आहे ना, ते कबर्ड, TV, हे सगळं सामान किचनमध्ये जाऊन असं पूर्ण एक किचन भरून टाकलं. 1 रूम 2 रूमचं सामान सगळं 1 रूममध्ये भरलं त्याने. आणि स्वतः एवढं केला की ते 2 माणूस पण उचलले ना, उचलता येत नाही आहे, पण त्यांनी एकाने एवढं केलं होतं. बापरे. कसं केलं ते आम्हालाच कळत नाही. आणि मी आली की मग मला हे ध्यान नव्हतं की ह्याला काय झालेलं आहे, कोणी केलं आहे. माझं फक्त एवढं होतं की हे काहीतरी रागलेलं आहे, आणि हे पहिलेपासून म्हणजे असं करतो, वेगळा राहतोच येतात, तर असं केलं असेल. तर मी भाऊला बोलले की भाऊ हे बघ, यांनी व्हिडिओ कॉल केला, म्हणलं हे बघ यांनी काही केलं, सगळं पसारा घरात केला. आता मी तिकडून आली आहे, किती दमली आहे मी, आता कधी करणार. 1 रूममध्ये त्यांनी कसं काय ठेवलं हे सगळं सामान काय माहिती आहे.
बापरे, त्याला ह्या पिरियड मध्ये सगळ्या त्यांच्या त्याच्या मित्रांना वगैरे भेटून काय विचारलं का तुम्ही? त्यांना नाही विचारली मी, एक यायचं पण त्यांनी काय बोलले, आम्ही विचारले पण त्यांनी काय बोलले की काकू ते बोलत नाही आमच्या संग, आमच्या समोरून जातो पण आमच्या संग बोलत नाही, त्यांनी बोलणं बंद केलं आमच्या संग. आणि त्यांना काय वाटायचं ह्याला ॲटिट्यूड आलाय. अच्छा, बोलत नाही जास्त, म्हणजे काहीतरी ह्याला झालंय, काहीतरी भेटला असेल किंवा काहीतरी असेल त्याचं म्हणून आपल्याला विसरतोय हा, असं चालू होतं त्यांचं की ह्याला काहीतरी ॲटिट्यूड आलंय म्हणून आपल्या संग बोलतो ना, इगो वगैरे असेल त्याला, जाऊ दे. मग त्यांनी पण असंच सोडले. त्यांना असं वाटलं हे जास्तीच नाटक करतोय म्हणून कशाला आपण उगाच बोलायचं, तू माझ्या संग फोन कर, माझ्या संग बोल, तुला आमची गरज नाही, आम्हाला पण तुझी गरज नाही, म्हणून असं सोडून दिलं त्यांनी. बरं, आता आपण परत तिकडेच येऊया. तुम्हाला लोक म्हणले की घर चेंज करा, मग पुढं काय झालं? मग नंतर आम्ही घर चेंज केले. घर चेंज केल्यानंतर इथं आम्ही आले राहायला. 1-2 वेळा असं यूट्यूब बघत होते मी. यूट्यूबमध्ये नाही का, म्हणजे काय काय दाखवतात ना, ॲस्ट्रोटॉक वगैरे बघतात, काय काय असतात, तर त्याच्यात असा व्हिडिओ दाखवत होते. आणि हे आमचे शेजारच होते, संदीप मोरे ते नाव आहे ना त्यांचं, ते आमच्या शेजारीच राहायला. आणि मला माहिती नाही की आमचे बाजूलाच एवढी मोठी हस्ती आहे. हां, ते एकदा मी बघत होते यूट्यूब असा एकदा अचानक असं आलं, मिस्टर रॉक ना काय नाव आहे ते, असं बघून मी बघितली. तर मी बोलले अरे व्हिडिओ बघावं, कारण की इथं लोकांची अनुभव काय काय झाले ते बघतात ते, आणि ते काय काय ना ते बघते मी. असं बघत चालले. 2-3 वेळा ह्यांचं नाव आला, ते संदीप मोरेंचं नाव आला की ह्यांनी आमच्या लोकांचं बरं केले. आम्ही जे लोक ते म्हणतात ना असं फसले होते ते सगळे बाहेर निघाले, म्हणजे सगळ्यांची कामं चांगली झाली. अचानक देवाची कृपा असेल, कारण मी इतकं प्रॉब्लेममध्ये आहे, तर देव पण बघतो ना की कुठंतरी काहीतरी पाहिजे, कारण मी सगळं करून बसली होती. मग नंतर ते बघितलं 1-2 वेळा. मग ते तुम्हाला हा प्रॉब्लेम किती वर्ष होत होता टोटल? 2-3 वर्ष झाले होते. 3 वर्ष? 2-3 वर्ष पूर्ण समजा. 3 वर्षानंतर तुम्ही घर चेंज केलं? 3 वर्षानंतर. मला तिकडे 4-5 वर्ष झाले स्वतःच्या घरमध्ये. 2 वर्ष तो चांगला राहिला, 3ऱ्या वर्षाने असं चालू केलं कारण कोरोना चालू झाला होता. मग ह्यांचं बघून मी बघितले की अरे वा काहीतरी भेटतं आहे आपल्या. मग ह्यांचा एक व्हिडिओ वगैरे दाखितला, मी बोलले अरे हे आपल्या साईडलाच आहे राहायला. मग ह्यांना जाऊन मी त्यांना विचारली की बघा तुम्ही असं करताय, मग माझा मुलगा पण असं हे झालं आहे नाही का, तुम्ही बघा ना त्यांना. तर त्यांच्याकडे गेले की आमचं इतकं समाधान झालं ना की नंतर मला जी मी इच्छा माझी सगळी गेली होती, इंटरेस्ट जो होता मला काय काय मला करायचं ते सगळंच गेलं होतं. आणि नाही का एकदम हारली होती मी. म्हणले नाही, आशा पूर्ण माझी सुटली होती की नाही आता माझा मुलगा काय माहिती बरं होणार का नाही, कारण की मी किती पैसे घालवले, कोण बघणार आहे आता, कुठे देव काय माहिती, जाऊ दे देवावर सोडते. मग हे भेटले ना संदीप मोरे यांचे, तर आम्ही गेले. मग त्यांनी आम्हाला इतका आनंद वाटला ना. त्याच्यानंतर त्यांनी एकदा औषध दिला. तुम्ही भेटल्यानंतर त्यांना काय बोलले होते तुम्ही? आम्ही त्यांना बोलले बाबा बघा आमचा मुलगा असं प्रॉब्लेममध्ये आहे, आता तुम्ही करा काहीतरी, नाहीतर माझी तर आशा गेलीच. आणि आता मला असं वाटतंय की मी जगात राहू की नको राहू, कारण मुलगा आहे तो, पुढे कोण बघणार आहे. हा एकच मुलगा आहे. त्यांच्याकडे आम्ही त्याला सगळ्यांना बोलले, त्यांना असं मिळून आम्ही बोलले, तर त्यांनी बोलले तुम्हाला 100% नाही 1000% तो नीट होणार. मग त्यांनी सांगितलं का प्रॉब्लेम काय झाला ते? हो, त्यांनी बोलले की तुमची घरचीच म्हणजे एक बाई आहे, कुटुंबातलीच आहे एक. तर आता म्हणजे बघितलं तर आम्ही आहे, आमचे लोक म्हणजे आमचे आहे, प्रॉब्लेम आहे काही ना काही, प्रॉपर्टी वगैरे असेल त्याचा आहे तो. पण त्यांनी असं बोलले ना आम्हाला, तर इतका आनंद झाला ना की तुमचा मुलगा 100% होणार आहे नीट, म्हणजे 1000% होणार आहे. हा, पण ते सांगितलं का की मुलाला काय झालं? तो ते सांगितलं काय झालं मुलाला? तेच ना, त्यांनी कोणी कुटुंबातली केली आहे बाईनी आमची, त्याला बांधली, कारण की ते आमच्यावर जळती आहे. काय वाटते तिला की यांचा नीट कशाला होतोय, चांगलं छान कशाला होत आहे, कारण की त्यांची मुलं जागेवर नाही आहे, आमची मुलगी जॉबवर जाती आहे, आणि तो पण स्वतः शेअर मार्केटिंग असतात ना ते करायचं. अच्छा. दोन्ही मुलं आमची चांगली परिस्थितीमध्ये आहे, त्यांची मुलं चांगली नाही आहे. अच्छा, मग पुढं काय झालं? त्याच्यानंतर ह्यांचे संग आम्ही संदीप मोरेला सांगितले. त्याच्यानंतर त्यांनी एकदा औषध दिला. त्या औषधमुळे त्यांनी थोडा तोंड खोलला, बोलला काय काय वस्तूसाठी, रागाने बोलला पण बोलला. काय बोलला तो? माझा लॅपटॉप खराब झाला आहे, किती वर्ष झालं आहे तो असंच पडला आहे, बोलता बोलला. आणि ते पहिलेवाला जे घर होता ना आमचा,
ते सारखं ते घरात जायचं बोलायचं की मला तिकडे जायचं आहे, मला तिकडे जायचं आहे. तो बोलले अरे तिकडे नाही जायचं, आपण दिले घर, घर दिले आपण तिकडे, आता तिकडे नाही जायचं आहे आपल्याला. तो बोलला नाही मला तिकडे जायचं. मग एकदा काय केलं, चावी घेतली आणि गेला आणि तिकडे बसलं जाऊन. तर ह्यांनी कॉल केले, कॉल नाही उचलला, बोललाच नाही काही पण. नंतर बोलले की बाबा तू फोनवर तू बोलत नाही आमच्या संग, का बोलत नाही, तुला आवाज काढायचा ना, तू कुठं राहतो काय करतो, आम्हाला हे होतोय, तू गेलेला किती 5 वाजता, आता 8 वाजले, तू येत का नाही आहे, असं बोलायचं. घरी बसूनच बोलत होते. तो बोलला की नाही तू, म्हणजे असा एकदम आवाज आला त्याचा की नाही मग तुम्ही मेसेज करायचा ना मला, फोन नाही करायचा, मेसेज करायचा, कारण माझ्याकडे पैसे नसतात त्याच्यात, मी कसं काय बोलणार. तेवढं झालं. मग अचानक बोलला माझा लॅपटॉप पण खराब आहे पप्पा, आणि काय गाडी पण बनवून द्या, कारण मला कधी पण लागली की काय करायचं. आणि ते 10वीचा 10वीचा तुम्ही बोलत होते एकदा कोणतरी मित्र आहे, म्हणजे हे सगळं त्यांनी फक्त संदीप मोरे आम्ही त्यांच्या संग भेटले ना, फक्त तेवढं भेटले तरच एवढं बोललं त्यांनी की हे सगळं म्हणजे नाही का शेअर केला की मला असं म्हणजे बोलायला लागला ते बोलला ना तेवढा. मग नंतर ह्यांनी बोलले हो ठीक आहे आपण करू, तुझा मोबाईल पण बनवून देऊ, सगळं करू. ते टायमात त्यांनी मोबाईल चालू करायचा चालू केला. व्हॉट्सअप बंद झाला होता, इंस्टाग्राम बंद झाला, FB वगैरे जे सगळं लॉक करून त्यांनी ठेवला होता. ते हळूहळू कळायला लागला, पण रागाने होता, म्हणजे बोलत होता पण रागाने, चांगलं नाही बोलत होता. मग त्याच्यानंतर हे बोलले ठीक आहे तुला सगळं करून देऊ आपण, काय ते काय नाही. बसला. मग थोड्या दिवसांनी ह्यांनी औषध दिले आम्हाला, एकदा औषध दिले तर एकदा औषध खाल्लं त्यांनी. पहिले तर नाही बोलत होता, बघून असं बोलत होता मला नाही जमणार नाही, तर ते औषध त्यांनी खाल्लं नाही बोलत होता. पण त्याच्या पप्पांनी काय बोलले तुला पायल्सचा प्रॉब्लेम आहे ना, आणि मी बोलली अरे मी त्यांना रात्रीच बोलली होती की तुम्ही असं बोलायचं की तुला पायल्स आहे म्हणून ते औषध आपण आणलेली, जर तुला नाही खायचं तर तू बस, मग असं तुला त्रास होईल. तर त्यांनी एक औषध म्हणजे खाल्लं, त्यांनी दिले ना ते एकदा खाल्लं. मग ते दुसऱ्या दिवशी ते संदीप मोरे ते आले आमच्या घरी आले. मग त्यांच्यासमोर तर थांबलंच नाही हा, त्यांनी गॉगल लावलं, मास्क लावले आणि डायरेक्टली बेडरूमला गेलं निघून. तरी पण ते गेले. त्यावेळेस हॉलमध्ये होता का? हां, ते असं फिरत होता ना, ते अचानक आवाज आला ना बेलचा, तर आत गेलं निघून एकदम आत. मग तो असं दरवेळेस कोण पाहुणे यायचे त्यावेळेस जायचं का फक्त तेच आल्यानंतर गेला? नाही सगळ्यांना बघून पण जायचं, पण ह्यांना बघून आहे ना ते असं एकदम आत गेला, म्हणजे एकदम आत गेला आणि एकदम असं घाबरासारखं, नाही कोण आले घरी, असं का आले कोणी, असं घाबरतो तो, तर तसं गेला. मग हे एकदा येऊन गेले ना आमच्या घरातून, नंतर त्यांच्या हळूहळू ना सगळं वेगळं होऊ लागलं, म्हणजे परिस्थिती वेगळीच झाली त्याची. चांगलं बोलायला लागलं आणि असं मला पण ॲटोमॅटिक असं वाटत होतं की अरे किती छान वाटतंय ना आता, असं वाटत होतं. पहिले कसं होता, जर दुपारी झोपून उठलं तर बरं नाही वाटायचं, ह्याचं टेन्शन यायचं सारखं, पण आता असं बरं वाटायला लागलं. मग परत त्यांनी औषध दिलं एकदा, मग दुसरी वेळा परत दिला. मग त्याच्यात जे आत असेल ना मूळ वगैरे तर सगळे निघायला लागले, म्हणजे ॲटोमॅटिक ते बोलायच लागलं एकदम. आणि आता तर इतकं फ्री झालं ना तो की आता फोनवर पण फोन करून पण बोलतोय. अच्छा, असं म्हणजे एकदम फ्री झालाय आता तो. एवढा आहे की फक्त तो आता अजून थोडा फ्री व्हायला त्यांनी आम्हाला बोलले की थोडा तुम्ही त्याला फ्री करा स्वतः पण, तर आम्ही ते पण प्रयत्न करू. म्हणजे आता सगळं आहे व्यवस्थित. मग ते संदीप मोरे भेटल्यापासून ते नीट होईपर्यंत किती वेळाचा टाइम लागला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी? फक्त 3 महिने, ओनली 3-3.5 महिने झाले. पण त्याच्या आधी पण तुम्ही गेले होते ना मुंबई दिल्ली ह्या साईडला? हां, आम्ही ते बरीच वेळ गेले. मग त्यावेळेस तुम्हाला काहीच थोडा पण फरक नाही पडला का? एकदा फक्त आम्ही आपला पंजाबला गेलो होते ना, ते टायमाला पण त्याने खूप त्रास दिला होता आम्हाला. आम्ही तिकडे जाऊन आले ना घरी, तर फक्त 2दा त्यांनी रागाने हे बोलला की मला तिकडे कशाला तुम्ही घेऊन जाताय. तो आला होता ते टायमाला, घरातून निघत नव्हतं पण तो आला तिकडे, पण असं बोललं की मला कुठेही घेऊन जायचं नाही आणि तुमचे नाटके बंद करा, बस तेवढं बोलायचं. कुठेही जायचं नाही, कुठेही यायचं नाही. त्यांनी 3 वर्ष बोलला नाही, 2 वर्ष आणि 3 वर्ष ते घरातून बाहेर पण निघाला नाही. सगळे मित्र यायचे जायचे पण कोणासंग बोलायचं नाही. बरं, आता कशी परिस्थिती त्याची? तर एकदम मस्त आहे आता, असं वाटतं एकदम आनंदित आहे. काही टेन्शन जे होता ते गेला. आज अशी परिस्थिती आहे त्यांच्यामुळे आमची की माझी मुलगी आणि मी इथं ते बोलतात ना आपला गवाही आमच्या ह्याच्यात बोलतात, ते द्यायला आम्ही आले इथं. अच्छा, बरं.
आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलाला प्रॉब्लेम होता, मग ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला किंवा तुमच्या हस्बंडला किंवा तुमच्या मुलीला काय प्रॉब्लेम होता का, आणि तुमच्या बिझनेसवर काय ह्याचा इम्पॅक्ट झाला होता? हो, आमचं तर दुकान आमची बंद झाली होती पहिले. हां, दुकान बंद केले, दुकानावर ध्यान नाही, गिराईक सगळी गेली. ते यायचे जायचे, फक्त भाडं द्यायचं, स्वतःच्या जेबमधून पैसे द्यायचे. मुलगीचं कसं आहे, ते कॉलेज झालं, त्याच्यानंतर जॉबला लागली. तिला जॉब पण लागलं तर कसं लागलं की तिला 6 किलोमीटर सोडायला जायचं आहे, घरापासून सोडायचं आहे आणि घेऊन पण यायचं आहे. आली तर कधी आली, पण सोडायला जायचं. टाईम पण इतके वेगळे होते की रात्रीचे, एकदम सकाळचे, सोडून जायचं यायचं आहे. त्याच्या पप्पाला दिवसभर काम आहे हां, आणि त्याच्यात पण एवढा त्रास आहे. मग ते असं करता करता एकदा मग ते आम्ही ते संदीप मोरेला सांगितलं की बाबा आमच्या असं प्रॉब्लेम आहे नाही का, मुलगीचा असं आहे आणि तिला पाळी पण बरोबर येत नाही. म्हणजे मुलीचा प्रॉब्लेम होता, तिच्या जायचं यायचं म्हणले की कधी पिरियड आला की मग असं एवढं जायचं यायचं. जर एक गाडीमध्ये आली तर फक्त घरातून उतरायला पाहिजे, असं पाहिजे ना. तर त्यांच्याकरता आम्ही औषध वगैरे घेतली आणि त्यांनी आमच्यासाठी एवढं कार्य केले ना. त्याच्यानंतर माझी मुलगीची गाडी आहे ना, कॅब, ते घरीपर्यंत येते आता. अच्छा, म्हणजे IT क्षेत्र. हो, तिकडे कामाला होती, तर तिकडून आता आमच्या घरातून समोर उतरते माझी मुलगी. आयुष्य किती, कधी ते कंपनी चालू झाली, आयुष्यभर कधी ते गाडी घरी आलीच नाही. म्हणजे सोमाटणे फाटाला कधी आली नाही एवढे वर्षात. कधीची काय माहिती ती कंपनी पण अजूनपर्यंत नव्हती, पण आता यायला लागली ती गाडी. अच्छा, आणि बिझनेसचं कसं आहे आता? बिझनेस आमचा एकदम टॉप चालतोय. आम्ही 1 वाजेपर्यंत दोन्ही नवरा बायको करतो. ते मुलगीला निवांत सोडून जातो, नो टेन्शन आम्हाला आता काही पण. आणि आम्ही जातो 1 वाजता, परत येतो घरी. काम जास्ती आलं की आम्ही दोन्ही करतो. मुलगीचा असं होता की तिचा जर एक प्रॉब्लेम होता की घरीपर्यंत येत नव्हती गाडी, ती आली, ते एक टेन्शन गेला. आणि तिला मासिक प्रॉब्लेम पण होता की कंबर दुखायची किंवा खूप त्रासमध्ये व्हायची ना. ती पाळी पण बरोबर येत नव्हती टाईमवर. ते सगळं आमचं नीट झालं. अच्छा, आता सगळं व्यवस्थित, एकदम व्यवस्थित आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. बरं, आता सगळा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. मग ते ज्यांनी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यांनी तुम्हाला सांगितलं की हा काय प्रकार होता आणि काय एक्झॅक्टली विषय काय होता? हो, सांगितलंय त्यांनी आम्हाला. ते काही खवीज असतात ते, म्हणजे त्याच्यात ते लागलं होतं. पहिले तर होतं की त्याला काहीतरी असं नाही का, कुटुंबातली बाई ठीक आहे, पण ते नंतर ते खवीज नावाचं काय असतंय ना, ते लागलंय त्याला असं. हां, आणि ते गेलं, म्हणजे त्यांनी जसं कार्य केले ना चालू की तो एकदम सुटला. 2-3 महिन्यात एकदम बरोबर आम्हाला दिसलं सगळं. अच्छा, आता काय प्रॉब्लेम नाही? काही नाही, ते खवीज असतात, काही बोलतात ते. ओके, बरं. तर हे होते तुमचे अनुभव. तर मित्रांनो, हे होते पूनम मॅमचे अनुभव, आणि त्यांनी मराठी खूप चांगल्या प्रकारे बोललेले आहेत. सध्या मराठी आणि हिंदीचा खूप जोरात वाद चालू महाराष्ट्रामध्ये. तर आपल्याकडे आता हे जिवंत उदाहरण आहे की बाहेरचे लोक येऊन आपल्या इथं खूप चांगल्या प्रकारे मराठी बोलतात, आपल्या लोकांनाही खूप सपोर्ट करतात. आणि ह्या अनुभवातून तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि त्यांनी जशा प्रकारे संदीप मोरेंबद्दल सांगितलेलं आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण कमेंटमध्ये टाकणार आहोत. ज्यांना कोणाला कॉन्टॅक्ट करायचं आहे ते तुम्ही त्यांच्याशी करू शकता, आणि नक्कीच ते तुम्हाला सहकार्य करायचा प्रयत्न करतील. तर आज आता आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.